जो संघ विजयी होईल तो सुपर 3 मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये धुमसून कुमसून खाऊया मीठ. हो पहा स्क्रीनवरती प्रत्येकाला ते उत्सुकता आहे आणि प्रत्येकाला खऱ्या अर्थाने ती जाणीव आहे. आम्हाला कुठली ट्रॉफी उचलायची आहे, मन मोहून टाकणाऱ्या या ट्रॉफीज जे आपल्याला पाहायला मिळत आहेत यासाठी ओळखला जात आहे जय बाघोबा क्रिकेट संघ आयोजित गिऱ्याची वाडी भव्य दिवे हा करंड. आणि खऱ्या अर्थाने निश्चित अगदी मनाला भावणाऱ्या ट्रॉफीज आपण पाहतोय, मनाला वेड लावणारा ही स्पर्धा जे आपण पाहतोय मित्रांनो. आयोजकांचं कौतुक करावं लागेल, भरपूर मेहनत त्यांच्या माध्यमातून घेतली जाते या स्पर्धेसाठी. तुमचा बरा आहे शुभमंगल सावधान करायच्या आधीच लगीन मोडून मोकळं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला यावेळेस अगदी आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फायनल राऊंडला सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि सोमनाथ. दोन षटकांची मॅच म्हणजे एक सख्या आणि एक तुक्या. हो हो चला जाऊया. गोलंदाज तयार होईल पहिले षटक हाताळण्यासाठी ठोंबरवाडी क्रिकेट संघाकडनं. ओहो बस ही वस्तूच भयानक आहे. बॉल अंगाला येऊन दिला, सश्यासारखा खालत दडला आणि ठसकन मारला. तिथे हा चेंडू 4 पहा. आणि बॉलर काय झालं जसं काय वाटी घेऊन पळतो. ओहो अगदी बॅटच्या अगदी जर पाहिलं तर निश्चित वरच्या साईडला चेंडू स्पर्श झाला, परंतु चेंडू सीमारेषा बाहेर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो मनोहर. परंतु इथे घडलं काय भयानक कार्यक्रम. करायचं ते केलं आणि डोकं आपटून मेलं. तिथे पुन्हा एकदा तोच पटका. तिथे 4 धाबा. फटका तिथे अतिशय चांगला. लागोपाठचा हा दुसरा चौकार म्हणजे जशी काही लॉटरी लागली लॉटरी. पाहावं लागेल 8 धावा जर बनल्या गेलेत. अजूनही पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना पाहायला मिळेल. मनोहर सेकंड मध्ये पुन्हा एकदा सोमनाथ. कीपर भारी आणला. मग काय सांगायचं आहे, कीपर हात नाही लाय तो फासल्या दुखी तो फासल्या. जसा बॉल आला तसा उराडा मोर केला. रिप्लाय दे का तुम्ही रिप्लाय काय सांगायचं आहे. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ. चाय नको बाबा वेगळाच दिसत. 3 गडी जाता ह्यात तिघ बॅटी काय जाय. बॉलर म्हणून सांगता बाबा गाईचे तिड्यात गाव पडलं कोड्यात. चला वेळ वाचवा. गोलंदाज तयार होतो. चला पोरांना मग आल्यापासून बेमटा देते पासून सांगत तू का रोडवर जाऊ नका. पोरं अशी आहेत का मा सांगल्या आद्र मोर जाता तेच मग बसलं. मुलांना रस्त्यावरून वाहन जात आहेत. पाठीमागे आपलं मस्त इट भट्टी आहे तिकडे जाऊन उलट्या उड्या मारा धोकाच नाही. चला आणि मी काय सांगितलं आणि मी आता नको राहू दे. 2 चेंडू अजूनही शिल्लक. आणि इथे बघता बघता हा चेंडू अतिशय चांगला आलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू सुटसुटीत. अगदी आपण पाहू शकाल पुढचा चेंडू कशा प्रकारचा राहील. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील गोलंदाज मनोहर 8 धावा धावफलकावरती आल्यात.
यावेळेस हो हो फटका तिथे लाजबाब नाग्या नाग्या फूस आणि जागा मिळेल तिथे घुस घुसला का नाही मग धरून ठेवा हा षटकार हो येतील काय दादा येतील पार छातीत उपटी पडायच्या बारी पहा आंब्यावाडीवाल्याचा वराडा आहे अजून मला वाटत आहे का सकाळ नवरदेव घेऊन आला ते अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं समाप्त झाला पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती आल्या गेल्या त्या म्हणजेच एका गड्याच्या मोबदल्या टीम गोरेगाव 14 या धावसंख्येवरती आणि अतुल आलाय गोलंदाजी ट्रॅक मध्ये षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी अर्थात शेवटचं यावेळेस हो काय फटका है डबे में के घुटना टेक और तमाशा देख टारटीर षटकार संघाची धावसंख्या बनली गेली 20 धावा धावफलकावरती ड्रोन देखील अवेलेबल आहे कुणाला हवा असेल तर ते पण उडवू आहे का जाऊया नाही त्याला वाटला काय सांगताय हा बघा अशी बिल्डिंग हा चापा चापा म्हणून सांगता बाबा वाटीत वाटी वाटीत रसा बेडूक चाप्या फिल्डिंग देखून आता सगळी गप बसा अगदी जरासा फंबल झाला आणि लेग बायच्या स्वरूपात संघाची धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 21 सुटसुटीत गुडगुडीत दिल्या घरी सुखी रावे मोठे घरचा पोकळ वासा 12 शिर बसा बसा ढास ढूस डॉट निर्धाव चेंडू पुचा डाळणी खराड सगळा साप 21 पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो गोलंदाजी स्ट्राइक वरती अजूनही जर पाहिलं तर या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत या डावामध्ये यावेळेस देखील फटका तिथे काय सांगायचं आहे अवनी झाली असती रे मारी बैलांना लात मारली गडी बेजार झेल झाला असता रे थोडेसे प्रयत्न कमी राहिले धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आणि ते पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत आला याच भयानक कार्यक्रम व्हाईट बॉल धावाची संधी असा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे का आजार झाला पोटालं आणि ऑपरेशन केला डोकेलं चेंडू व्हाईट आला परंतु धावबाद फलंदाजी ते झाला नाही तू आणि आमंत्रित केला रे तर तू भारी आहे का जाऊया पंच आणि यस यावेळेस कैलास मैदानाच्या आतमध्ये दाखल पहा मला वाटतं आता शेवटचे 2 चेंडू या डावामध्ये शिल्लक आहेत अगदी पहा म्हणून असं बोलू नका घालून नवे कपडे त्यांचे हजारी लफडे असे काही नाही पहा हेमंत कसा असतो म्हणजे तुझा आहे का अजून कुठे काही तूच हा काय दांजा याचा चेहरा बोळा लपडी सोळा तरी अजून नंबर करीतो गोळा हरकत नाही सीजन आहे यावेळेस देखील समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आलाय परंतु तिथे एक धाव घेतली जास्त काही मिळत नाहीये आणि एका धावेनं संघाची धाव संख्या 29 आता शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शेवटचं षटक शेवटचा चेंडू याच्यानंतर टॉस करण्यासाठी जुमापट्टी आणि पिंपळोली ओहो यावेळेस भयानक कार्यक्रम काय सांगायचं आहे
शेवटचा बॉल का होईना पण असा धुमसून मारला का बेमटेचा देठा रट्ट्याला येत बाहेर. तिथे फटका चांगला आलाय आणि संघाची धावसंख्या आता बनली आहे 35. विजयासाठी ठोंबरवाडी क्रिकेट संघाला 36 ची गरज आहे. चला या कॅप्टन टॉस. आर आर तिथे सक्सेस ठरलाय मला वाटतं पहिल्या स्टेजला. अर्थात पिंपळोलीवाडी टीमने टॉस जिंकून सातत्यानं धुमसाधुमशीचा कार्यक्रम फलंदाजी करण्याचा निर्णय आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय ते म्हणजेच टीम जुमापट्टी. वेळ वाचवणं बंधनकारक राहील. 4:30 वाजलेले आहेत. अन्यथा 1 षटकांचा सामना तुम्हाला खेळावा लागेल. त्यामुळे सहकार्य करा. हा पंच बोला. हा अजून मामा आला नाही. मामा आला नाही अजून. थांबा थांबा. ठोंबरवाडचं गडी अजून काय सांगायचं मला वाटतं बरंच गडी खडला. यस SPL सह्याद्री प्रीमियर लीग आणि त्यामुळे महत्वाचे 3 ते 4 खेळाडू दिसत नाही टीम मध्ये. म्हणजे 5 म्हणजे आज 5 जण वाफेचात आयते वेळेस वापरलेले. परंतु निश्चित पाहावं लागेल वाफे बिफे पण वाफ नीट फेडलं जाईल का मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला आई गावदे पिंपळलीवाडी आपल्या गाड्या सर्व्हिसिंग करून ठेवा. ऑइल बिल काय फिल्टर करायचं फिल्टर करून घ्या. त्यानंतर काय तुम्हाला ड्रोन बिन उडवायचं शंभाळात हिंडून या उडून या सगळा मोकळा करून या. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी तर ठोंबरवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून दाखल झाले. 36 धावांचं लक्ष्य आहे. 36 धावांची आवश्यकता आहे. धनाजी आणि कैलास आणि ठोंबरवाडचा 12 खेळाडू आहे. जसं काय लाजतो कन्हत बोलतो काय सांगायचं आहे. अरे मग वागावत पण बिना शेपटे जाऊत ना खैबी जरा म्हट्यान बोल. जाऊया 12 चेंडू आणि 36 धावा. दिनेश षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिला हाताळण्यासाठी तयार. स्ट्राइक एनुदी धनाजी आपण पाहू शकाल उजव्या हाताचा खेळाडू आणि दिनेश गोलंदाजीसाठी तयार होत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस फटका आणि पहिल्याच बॉल कार्यक्रम शेम कार्यक्रम आला तसा शेम दीडतीचा आहे. गणपती सारखी सारी सकाळची आरती केली दुसऱ्या दिवशी विसर्जन. यावेळेस अनंता उर्फ अंत्या काय झालं कांत्याचा भाव अंत्या मैदानात दाखल नाही पण ना येटून खेळाय जाताना बॅस्ट म्हणले वाटायचो अगं खरीच मग ग्राउंड मध्ये चालू मोजून मला वाटत 700-800 मीटर व्हा हीच ती मजा. त्यानंतर गिराचीवाडी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ग्रामस्थ त्यानंतर सर्व अगदी कुणी असेल आमच्या डोळ्यासमोर असतील किंवा आमच्या डोळ्याच्या बाजूला असतील तर सर्वांना विनंती आहे की आपल्याला जे वाघोबा क्रिकेट संघ गिराचीवाडी ज्यांच्या माध्यमातून प्रेमाची विनंती केली जाते या आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. ही स्पर्धा आपण म्हटली तर गिराचीवाडी गावाचा हा खऱ्या अर्थाने एक सोहळा आहे. गेले 4 दिवस पाहुणे खेळाडू या गावामध्ये या क्रिकेटच्या निमित्ताने आलेत आणि खऱ्या अर्थाने हा कुंभमेळा गेले 4 दिवस आपण पाहतोय अतिशय गुण्या गोविंदानं. म्हणून ही मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची भूषणावळ वाटणारी ही क्रीडा स्पर्धा जी आपण अनुभवतोय. चला नाहीच चालला तर आपण फोकारू पण पळवू. फरमाईश आल्यात परंतु फरमाईश करू आपण नंतर.
त्याचप्रमाणे देवपाडा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती देखील कुणी आले असतील तर त्यांना देखील विनंती केली जाते. जे वाघोबा क्रिकेट संघ गिर्याशिवाडी त्यांच्या माध्यमातून आपल्याला देखील विनंती केली जाते की आपण जरी आले असतील, त्याचप्रमाणे गिर्याशिवाडी गावातले ग्रामस्थ समस्त आपण आला असतील तर आपण देखील आपण सर्वांनी या. तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. यास पंच काय म्हणायचं, गुडघ्याला मार लागला, यास लेग बाईच्या स्वरूपात संदीप गेलेला आहे त्यामुळे पॉकेट बंद आहे. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आली. संघाचं खातं ठोंबरवाडी क्रिकेट संघाचं इथे ओपन झालं गेलं. अजूनही 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 35 ची गरज आहे. यावेळेस फटका पुन्हा एकदा नाही. बॅट्समन कुठे यायला जोमात त्यांना घालायला खोमात. श्रम कार्यक्रम झाला, सकाळ आला पण काय सांगितलं बिना आण्या पाण्याचाच राहिला. फलंदाज बाद आणि यावेळेस प्रकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल. नवीन कोरा करकरीत शोरूम पीस टसटशीत बिना लायसनी गाडी प्रकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल. चला प्रकाश स्पीडअप ठेवा थोडासा. एक धाव आहे धावफलकावरती. अजून मजबूत मूस करायच्या, मूस फार धुमसून कुमसून हाणायला लागल तर 35 होतील. नाही तर काय सांगायचंय, आरंबळून धन व्हायची. पहा पुढच्या मॅच साठी दोन्ही टीम देखील सज्ज आहेत. एका साइडने जुमापट्टी, यावेळेस हो समोरच्या दिशेला पटका सजवलाय. गडी तोटका सारखा बॉल धावलाय. धावाची संधी पाहावं लागेल. अरे बाप्पा, कणून पण दिला नाही. जागच्या जागी धमुच्या कोबी काय कापूक कुपू कापूक कुपू. फलंदाज बाद. अजून कोटकोट्यावर गोंधो ना खडलिया, पार मानव खडलिया, दोन्ही कोपरा उखडली. अजून कोण टाळू बिळूत नाही कोण ठेला करून बेकार गड्यांना पेंटिंग केली आहे. अतुल मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल होत असताना पाहायला मिळतं 7 चेंडू आणि 34 धावेची गरज. परंतु निश्चित ठोंबरवाडी संपूर्ण प्ले 11 टीम असल्यानंतर त्यांची गेम पाहायला देखील मजा येत असते. परंतु आज कुठेतरी जरूर टीम मध्ये खेळाडू कमी आहेत म्हणून चिल्या पेल्या जमा करून आणल्या स्टेपण्या म्हणून. 7 चेंडू 34 ची गरज आहे. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती काय जाय जेला यो पण काय जाय जाहिरात द्यायली. पंचांची शैली आहे, झूम करून केले पहा. याला म्हणतात पंचांची पंचगिरी. कारण तिथे सातत्याने ज्यांच्या पोटात घुरघुर करते वारे ते म्हणजे हरी दोरे. नाद करा पण त्यांचा नका. कुठल्या पण असू द्या मॅच, चेंडू कुठलेही असू दे, म्हणजे बॉल कुठले असू दे. नाही ठीक आहे जाऊया. म्हणजे नाईटच्या स्पर्धामध्ये देखील चांगली पंचांची कामगिरी आणि खास करून सुरेश निरगुडा जर म्हटलं नाईटच्या मॅच साठी त्यांची महत्वाची कामगिरी आपण पाहिली. जाऊया यावेळेस गणेश आलाय गोलंदाजीसाठी तयार. षटक क्रमांक 2 आणि यावेळेस हा बॉल इथे जरूर हवे. क्षेत्रचे बॉल खाली आणि काय सांगायचं श्रम कार्यक्रम. खावाई वांगी आणि बटाटा बॉल मारला सटा सटा पण सगळा पांचट पाणी. योहान दिस तयार राहील. त्याला माहित आहे तो चायना मला गॅरंटी नाही काही उडू शकतो. आंधी तिकडे तयार आहे होता नारळाच्या वाट्या लावून. पहा नाही बरोबर आहे तुझा. डीजे वाला मला आज 1 नंबर पडलाय. याला मगी हिंडवायला लागेल कारण ह्यो पिंजऱ्यातलाच गडी आहे. अजून पिंजऱ्याच्या आतूच आहे, बाहेर नाही निघाला. बाहेर निघाल्यावर लय इटू इटू. 5 चेंडू 34 ची गरज. गोलंदाज तयार. यावेळेस देखील समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. त्याला माहित आहे दिल्या घरी सुखी राहावे, नाही तर काय सांगा पचल आवडाच खावा, ना पचत भयानक ऍसिडिटी. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर नको आता बेशुद्ध व्हायची बारी होईल. 4 विकेट 3 धावा अजूनही 4 चेंडू 33 ची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 4 षटकार आले तर 24 बनतील, परंतु 33 बनवायचे. डोळे मिटकून बॉल मारी गडी होतो. काय झालं तलवार फिरायली पण काय झालं गंजलेली निघाली. ना इलाज झाला. काही का ना असं बाबा हम काले हुए तो किया हुआ हम तो दिल वाले है. बॉल मारेंगे लेकिन वाकेंगे.
कमर में मनी जाएगा पण वाकेंगे. 3 चेंडू 33. 3 चेंडू 33 धावेची आवश्यकता. अंपर बाजूला नीट नाही तुझा उडायचा हा पप्पी ह्याचा पटकन वाचलाय तू आता हे बारेल ना बरोबर घेतल्या ती सुमडेत कोंबडी. परंतु निश्चित प्रयत्न चांगले राहिले. आता शेवटचे 2 चेंडू आणि 32 ची गरज. 2 चेंडू 32 धाबा. 4 विकेट 4 रन. फटका इथे हवेत. आता तरी सोड रे बाबा. असा बरोबर काय सांगेल नाही इलाज झाला. त्याच्या कानात हेरात बाळी आहे. गडी 1 नंबर कली. आता कॅस कापला मला वाटतं त्यानं पण बरं आहे. यावेळेस जरूर अगदी आपण पाहिला झेल ड्रॉप झाला. परंतु बघता बघता मॅच जे आपण पाहतोय ना इथे वर्चस्व गाजवताना टीम पाहायला मिळते. टीम गोरेगाव. शेवटचा चेंडू. शेवटचे चेंडू कसपटला. फिल्डर मात्र जरासा थरपडला आणि बघता बघता सामना कंप्लीट होतोय. हार्ड लक टीम ठोंबरवाडी आणि गुड लक टीम ती म्हणजे गोरेगाव सुपर 3 मध्ये पहिला संघ दाखल होतोय. विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं करूया गोडचं कौतुक. आणि इथे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच